भाजपला निवडणुकीत काळा पैसा साठवता यावा यासाठीच 2000ची नोट छापण्यात आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। 2000ची नोट रद्द करून 200ची नोट सुरू करण्याची मागणीही झी 24 तासच्या खास मुलाखतीत त्यांनी केली। भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये काळा पैसा सहजपणे साठवता यावा याकरता 2000ची नोट आणि ती कमी आकाराची 1000 रुपयाच्या नोटेपेक्षा 15%चा एरिया कमी आहे। म्हणजे जर 1 कोटी रुपये आपल्याला पूर्वी जर साठवायला जर काही जागा 1 स्क्वेअर फूट जागा लागत असेल तर ती आता 45% जागेत ती साठवता येणार आहे, कारण किंमत दुप्पट झाली आणि आकार 15% कमी झालेला आहे। माझा स्पष्ट या ठिकाणी जाहीर मागणी आपल्यातर्फे की सरकारनं 2000 रुपयाची नोट ताबडतोब बंद केली पाहिजे। बिलकुल नवीन नोटा छापू नका, 1000ची नोट आणू नका, 500ची नोट चालू ठेवा मोठ्या प्रमाणामध्ये आणि 200ची नवीन नोट करा। कॅश अर्थव्यवस्था ही 500, 200, 100, 50, 20 मध्ये चालू द्या आणि नंतर मग डिजिटल लिटरसी, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हळूहळू केलं पाहिजे। रघुराम राजन या निर्णयाला विरोध केला होता। म्हणजे आपल्याला असं सुचवायचं आहे की रघुराम राजन यांची उचल मागणी किंवा त्यांना मुदतवाढ न मिळणं हे याच्या मुख्य कारण मागे आहे। हे त्याचं कारण आहे। हा अत्यंत महत्त्वाचा गौप्यस्फोट आपण करताय की रघुराम राजन यांची उचल मागणी किंवा एक प्रकारे त्यांना मुदतवाढ न मिळायचं कारण पृथ्वीराज चव्हाण यांच्या मते त्यांचा या नोटबंदीला विरोध होता। आता निश्चितच आहे, म्हणून ते गेले तर ते अजिबात बोलत नाहीत। एक अतिशय पोक्त समजूतदार माणूस म्हणून ते कुणालाही मुलाखत दिलेली नाहीये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।